लग्नातील साध्या मस्करीचे रूपांतर मोठ्या वादात होऊन त्याचे पर्यवसान तुंबड हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील नांदी येथे घडली. नवरदेवाचे बूट लपवल्याच्या कारणावरून झालेल्या या वादात लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे या गोंधळाचा फायदा घेत लाखो रुपयाचे दागिने जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अश्विनी विष्णू वाणी वय 29 राहणार खडकेश्वर या आपल्या मावस भावाच्या लग्नासाठी नांदी येथे आल्या होत्या. लग्नामध्ये वधू पक्षाकडील मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवले होते. याचा राग धरून नवरदेवाचा भाऊ सोमनाथ गायकवाड याने नवरीची चप्पल लपवली. या क्षुल्लक कारणावरून आरोपी लहू गिर्रे याने सोमनाथच्या तोंडावर बुक्का मारला आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले. भांडण सुरू असतानाच आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. याच गोंधळात आरोपींनी महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी अश्विनी वाणी यांचे 7 ग्रॅमचे मंगळसूत्र आणि 15 ग्रॅमचे नेकलेस ओढून नेले. त्यांची आई संगीता वाणी यांचे 2 तोळ्याचे नेकलेस सोन्याचा सर हिसकावला. मावशी अलका गायकवाड आणि बहिणींचे कानसाकडी, झुमके आणि सोन्याची पोत देखील जबरीने काढून घेण्यात आली. 7 महिलांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी अश्विनी वाणी यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित राधा गायकवाड, यशोदा गिर्रे, शोभा गिर्रे, दिनेश गिर्रे, लहू गिर्रे, शोभा गायकवाड, नवरीची चुलती यांच्यासह इतर 6 ते 7 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरवडे करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.